आणि सत्ता संपत्तीनं अधिकार जिथं आहे ना तिथं माणसाची बुद्धी भ्रष्ट होत असते. तिला मात्र आई कळत नाही, वडील कळत नाही, बहीण कळत नाही, भाऊ कळत नाही, परिवार कळत नाही. माणसाची बुद्धी तुम्ही पहा ना, ही गोष्ट अगदी सत्य आहे. वकील आहे, न्यायाधीश आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे ना, ह्याच माणसाचे वडील मात्र आई वडील मात्र वृद्धाश्रमामध्ये आहे. दादा एक जणांनी मात्र खरोखर डोळ्यात आणण्याचा प्रसंग एक जणांना आम्हाला फोनमध्ये दाखवलं. ते आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून दादा हीच गोष्ट माहिती जी आई वडील झाले ना त्यांना आई वडिलांची किंमत माहिती आहे का. अहो तुटकी चप्पल पायात वापरली पण मुलांना चांगले शाळेत जायचे बुटं घेऊन दिले. अंगात फाटके कपडे वापरले पण मुलांना चांगला ड्रेस घेऊन दिला. शिळ्या भाकरीचा भुगा करून आई वडिलांनी खाला पण मुलाला चांगला शाळेचा डब्बा बनवून दिला. बरं म्हणून मात्र अशा तू मात्र शिक्षण करून वकील न्यायाधीश इंजिनियर डॉक्टर इंजिनियर बनवलं त्यांना. आणि एक मात्र न्यायाधीशाच्या जागेवर वकिलाच्या जागेवर ते जो मुलगा झाला ना त्या मुलांनी वडिलांना मात्र गाडीमध्ये घालून मात्र जंगलामध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी मात्र रस्त्यावरती जंगलातल्या रस्त्यावरती जिथं ट्रॉफिक नाही गाड्या नाही अशाच मात्र रस्त्यावरती त्या बापाला उतरवलं आणि बापाच्या गळ्याला मात्र असं नख लावलं मात्र का तुला मारून टाकीन या ठिकाणी जर तू सांगितलं ना माझा मुलगा न्यायाधीश आहे वकील आहे इंजिनियर आहे तू जर असं सांगितलं तर तुझा इथंच जीव घेऊ या जाळीमध्ये फेकून देऊन. हा सुनबाई सुद्धा बरोबर होते. सुनबाईने त्या बापाचे कपडे मात्र मध्ये सासऱ्याचे कपडे थोडंसं काहीतरी पटका असं डोक्याला बांधायचं हे कपडे पिशीत घातलं ती पिशी त्या बापाच्या त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये दिली. जेव्हा मात्र तिथं उतरले ज्या टायमाला उतरून दिलं सांगितलं ते त्याने सांगितलं तुझ्या गळ्याची शपथ आज मात्र जर तू सांगितलं लोकांना का माझे मुलगा एवढ्या मोठ्या पदावरती आहे असं अजिबात सांगायचं नाही मला कोणीच नाही असं सांग म्हणून नाही तर तुला आताच मारून टाकेन तुला 2 दिवस जगू देणार नाही मारून टाकेन जाळीमध्ये फेकून देईन. बस त्या बापानी मात्र शपथ घेतली फक्त मला जिवंत राहू द्या मी तुमचं नाव कोणाला सांगणार बस असं म्हणले सोडून दिलं. जेव्हा मुलाने गाडी चालू केली ना तर बाप मात्र त्या मुलाच्या गाडीच्या पाठीमागे मला 2 गोष्टी तुला सांगायच्या रे थांब रे नाही थांबवली गाडी. जेव्हा मात्र बापानी त्या पिशवीतले मात्र ते कपडे पाहिले पोटाला भूक लागली होती का काहीतरी थोडेसे 2 शिळ्या भाकरीचे थिळे तुकडे मात्र बांधून दिले असेल काहीच नव्हतं. त्या म्हाताऱ्याने मात्र आपला कपडा थरला आणि तिथंच मात्र भिक्षा मागू लागला रोडवरती. ज्या टायमाला मात्र रोडवरती भिक्षा मागत होता ज्याचे आई वडील गेले ना त्याला आई वडिलांची किंमत कळते. सूर्यनारायण गेल्यानंतर सूर्यनारायणची किंमत कळते. आणि महात्मा जोपर्यंत आपल्यामध्ये आहे ना तो महात्म्याची किंमत कळत नाही. महात्मा गेल्यानंतर महात्म्याची किंमत कळेल. ह्या पद्धतीनं तर एक व्यक्ती मात्र असते अशा पद्धतीनं ज्या टायमाला त्या पिशवीत पाहिलं तिने तर भाकरीचा तुकडा पण नव्हता. पोटाला तर भूक लागली तिथंच मात्र तो कपडा आथरला फाटका तुटका आणि तिथंच मात्र भिक्षा मागवू लागला ते रोडवरती. जेव्हा काय सांगितलं ज्याचे आई वडील नाही ना त्याला आई वडिलांची किंमत कळते. आई वडील गेल्यानंतर आई वडिलांची किंमत कळते. सूर्यनारायण गेल्यानंतर सूर्यनारायणाची किंमत कळते आणि महात्मा गेल्यानंतर महात्म्याची किंमत कळते. तशाच पद्धतीनं मात्र एक व्यक्ती त्याच रोडनं मात्र योगायोगाने आला आणि तो म्हणला पाहिलं मात्र त्या म्हाताऱ्याला विचारलं जेव्हा पाहिलं ते पटकं बिटकं आथरलेलं तर तिथं आल्यानंतर त्या म्हाताऱ्याला विचारलं काय कुठले कोण आहे. त्या म्हातारीने मात्र काहीच नाही सांगितलं हे तसं. त्या व्यक्तीने मात्र प्रतिष्ठित युक्त त्यांना विचारलं तुझ्या मुलांची नावं सांग तुझा मुलगा नेमका आहे कुठं काय. तर हिने सांगितलं मी मुलांची नावच सांगू शकत नाही का त्याचं नाव सांगितलं तुम्ही तपास करणार त्या मुलांना कळवणार ते जर मला भेटायला आले ना मला जिवंत सोडणार नाही. मला 2 दिवस जगू दे. मला मात्र मारून टाकत होते पण त्यांनी मला धमकी दिली जर समजा तू माझे नावं म्हणजे आमचे नावं जर माझे मुलं असे असे असं जर सांगितलं ना तर तुला जिवंत सोडणार तुला मारून टाकून या जाळीत फेकून देऊ असं सांगितलं. त्या टायमाला मात्र त्या व्यक्तीने सांगितलं नको सांगू पण मात्र तू माझ्या घरी चाल. माझे वडील मात्र मी बाल्यावस्थेत असताना वारलेले तुम्ही माझ्या वडिलांच्या स्थानी मात्र मला मिळाले. मी तुमची खूप सेवा करील मी तुमची खूप सेवा करील तुम्ही माझे वडील म्हणून जागा भरून काढ. बस त्या म्हाताऱ्याला घरी घेऊन गेले आणि वडिलांसारखे असे क्वचित असतात हो भक्त पुंडलिकासारखे
म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे करा. भक्त पुंडलिकाने पंढरपूर पावन करून टाकलं आई वडिलांच्या सेवेतून. आणि आपले आई वडील उपाशी मारतायत आणि आपण वाऱ्या करतोय. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हा योगायोगी. म्हणून तिथं सत्ता संपत्तीनं अधिकार आला का हा कशामुळं आला, कोणामुळं आला, कोणी जीवाचं रान केलं, आपण ह्या पदावरती कोणामुळे बसलं, या सगळ्या गोष्टी विसरून जात असतात. आम्ही का आपण कोणामुळे मोठं आहे हे कधीच विसरायचं नाही. आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं त्या गोष्टी कधीच विसरायच्या नाही. आणि जो विसरला ना शेवटी त्याची सुद्धा तीच गत आहे. बाबाजी एक वाक्य कायम सांगायचे, हसू नको मला आणि तिचं गत होईल तुला. आपण जसं कर्म करतो ना तशाच पद्धतीने आपले मागचे ते पाहूनच करत राहते. म्हणून मात्र अशा पद्धतीने आपल्यावरती जे प्रसंग, आपल्या आईवडिलांना ते जे प्रसंग आपण आणले ना तेच प्रसंग आपल्यावरती येणार. हे दिवस लय वेगळे पुढचे. म्हणून मात्र एका राजाने मात्र त्या ऋषीच्या आश्रमातल्या गाई मात्र आता तिला पळून म्हणलात, पळूनच म्हणता येईल, चोरून म्हणलं तर रात्री चोरल्या असतं. त्या रात्रीने चोरल्या, त्या दिवसा दटे खाई मिठाई. राजा बोले दल हाले ना आपण बोले तर कुत्र्याचं शेपुटाने आले. ज्याच्या आता सत्ता तो खातो भातानं आपल्या दोतो लाथा. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हा योगा तिथं नेमकं मात्र त्या गायी चोरून चालवल्या ना हा योगायोग त्या पांडवांना मात्र ते सण झाले नाही. वेशात जरी वेगळे असले तरी परंतु त्यांची जी वृत्ती होती ना त्या वृत्तीला ते मात्र देखून सण झाला नाही. तो होता दसऱ्याचा दिवस. ते झाडाजवळ गेले, ते शस्त्र वस्त्र आपल्या अंगावरती धारण केले, त्या राजाबरोबर युद्ध करून त्या गायी सोडवल्या. म्हणून दसऱ्याच्या दिवशी 12 वाजून काही मिनिटांना तर 1 वाजून काही मिनिटापर्यंत त्या गायी सोडवल्या ना ते विजय मुहूर्त आहे. ते विजय मुहूर्त आहे. दसऱ्याच्या दिवशी सगळं मिक्स आहे, सगळं मिक्स आहे. म्हणून विजय मुहूर्त आहे. 12 वाजून काही मिनिटांना तर 1 वाजून काही मिनिटापर्यंत त्या राजाबरोबर पांडवांनी युद्ध करून त्या गायी सोडवल्या. ती विजय मुहूर्त आहे. जेव्हा 3-3:30 वाजता जेव्हा ऋषी आले आश्रमात, जेव्हा पांडवांचं दर्शन झालं त्या ऋषींना, त्या पांडवांना पाहिलं समोर आणि पांडवांनी मात्र युद्ध करून त्या गायी सोडवल्या. हे चित्र जेव्हा मात्र त्यांना ऐकायला आलं, हे चित्र त्यांनी पाहिलं, ती ज्या गोष्टी ऐकायला आल्या त्या टायमाला त्यांनी पूर्वीच्या काळी म्हणजे आता जे मात्र माता बहिणीच्या गळ्यामध्ये सोनं चांदी वगैरे जे असतात दागदागिने, पूर्वी हे दागदागिने होते सोन्याच्या मोहरा असायच्या. मग पांडवांच्या त्या कामगिरीबद्दल आणि पांडव आपल्या आश्रमात अज्ञातवासात राहिले या खुशीने मात्र आनंदाने त्यांना त्या सोन्याच्या मोहरा त्यांच्या कामगिरीबद्दल दक्षाना म्हणा का भेट म्हणून मात्र देऊ केल्या. परंतु ती म्हणले आमच्या बगला झोळी आणि ह्या मोहरा घेऊन कुठं बसत चोरांचे टोले खात आणखी. म्हणून मात्र ते म्हणलं नाही आमचं याच्यात काहीच श्रेय नाही, आम्ही याच्यात काहीच केलं नाही, पण ज्या झाडाने आमचे अज्ञातवासात शस्त्र आणि वस्त्र संभळले ना त्या झाडाची आपण पूजा करूया. मग ते त्या झाडाजवळ ऋषीला घेऊन गेले, त्या झाडाचे पूजन केलं आणि त्या झाडाचं पूजन करून आणि त्या झाडाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने पाण्यात तोडले. झाडाचं पूजन केलं, प्रदक्षिणा मारलं. शेमीच्या वृक्षासारखंच मात्र ते झाड आहे. सांगा बरं आतापर्यंत कोणी पूजा केली त्या झाडाची?